नमस्कार, मी नितीन आस्वर. बेधडक न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत ह्या महिला आहेत, आजी आहेत, तर आपण त्यांना काही विचारूया. आजी, तुमच्या भागात ज्या समस्या आहेत किंवा तुम्हाला काही तुमच्यासाठी स्कीम आणल्या, नियोजन केलं, ते कोणी केलं आणि भविष्यात करतील? भाऊनी केलं. कोणते भाऊ? प्रदीप भाऊंनी केलं. काय केलं तुमच्यासाठी? देवाला नेलं. पुढं देवाला नेलं, काशीला, चांगली आयऱ्याला व्यवस्था केली बर, आणि इथं कुणाला काय लागलं तर देते. देतात. जेवण बिवण दिलं आम्हाला, समजा पोटाची व्यवस्था केली. पोटाची व्यवस्था केली. हा, काय काळजी नाही आम्हाला लागली. म्हणजे प्रदीप भाऊ सारखे माणसं तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला कसली काळजी करायची नाही, गरज नाही, नाही. अजिबात आजी तुम्ही नाही. हा तसंच आहे. काय तुम्ही कुठं कुठं फिरले? आम्ही फिरलो काशीला, अयोध्याला, तुम्ही सगळे सोबत? सगळे सोबतच होतो. म्हणजे प्रदीप भाऊने तुम्हाला देवदर्शन घडवलं, घडवलं. म्हातारपणाला हा, लेकासारखे तुमच्यासाठी धावून आले. आमच्याच्याने झालं नसतं आयुष्यात. आम्ही असंच गेलो असतो, पण झालं नसतं. बघा, अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय नाही, एवढीच समाधानी. अजून पण तुमच्यासाठी ती कायम खंबीरपणे उभं राहतात. काय बाईनं जर जिथं डिप्या पिप्या कुठं काही बिघाड करीत्या. अडचण आली की ते पुढे येतात. बघा, आजींनी त्यांचं मत मांडलेलं आहे, त्यांना देवदर्शन घडवलेलं आहे. इथं जे समस्या असतात, डीपी सारखे, लाईट सारखे प्रॉब्लेम, ते प्रदीप भाऊ पुढे येऊन ते पूर्ण करतात. अशाच नेत्यांना त्यांनी पण निवडलंय. तुम्ही पण हक्काच्या नेत्याला निवडा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.